केसेस काम सगळं नंतर. आधी तुम्ही दोघांनी हनीमूनला जायचं हे ठरलंय. कोण आहे? कोणच तू? अभि सोड त्याला. हा बंडू, हा दाजींचा भाचा आहे. दाजींच्या आईंना बरं नाहीये म्हणून दाजी गावाला गेलेत. म्हणून काही दिवसांसाठी याला माझ्या सोबतीला पाठवले त्यांनी. दादासाहेबांचा आणि आमचा फार जुना स्नेह. तुमच्यासाठी हनीमून स्पेशल सूटची व्यवस्था केली आहे. जरा बाहेर फिरून येतो, असंच चक्कर मारून येतो, बाहेर मोकळे करतो. मला हे सगळं हवं हवंसं वाटतंय. मला अभिमान आवडतो. तू तुझ्या हव्यासापोटी त्याच्यावर अन्याय का करतेयस? अभिने त्याचं प्रेम दुसऱ्या मुलीत शोधलं तर चालणार आहे तुला? वाचवा मला, वाचवा मला, वाचवा. माझ्या मागे माणूस लागला, मला प्लीज वाचवा. प्लीज 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 थांबा. तुम्ही नका जाऊ. अगं पण तो नाही, नको. तो विराज नाहीये. तो त्याचा साथीदार आहे. तू मला सोडू नको. तो विराज इथेच कुठेतरी आला तर नाही नाही, नको प्लीज. मला खूप भीती वाटते. प्लीज मला सोडून जाऊ नको. प्लीज मला सोडून जाऊ नको. प्लीज. हो प्रिया, मी आहे ना. प्लीज मला सोडून जाऊ नको. ओके प्रिया, प्रिया शांत हो. प्रिया, मी तुला सोडून कुठेही जाणार नाही. मी आहे तुझ्यासोबत. शांत हो. अभिने त्याचं प्रेम दुसऱ्या मुलीत शोधलं तर चालणार आहे तुला? त्याच्यासोबत तुझ्याऐवजी दुसरी मुलगी पाहू शकशील? प्रिया, एक मिनिट प्रिया. हो. अभि ही कोण आहे? ही प्रिया. एवढा वेळ हिच्या सोबत होतास तू? फोनही तू हॉटेलवर विसरून गेलास. कसा फोन करायचा तुला? तुला शोधत इथे आले मी. सॉरी अस्मिता, गैरसमज करून घेऊ नकोस. ही ऍक्च्युली प्रिया च्या मागे हुंड लागला होता, सो मी म्हणून. इट्स ओके. ही अस्मिता माझी बायको. हे बघ प्रिया, आपण पोलीस कंप्लेंट करूया त्या गुंडांविरुद्ध. आणि मग आम्ही तुला घरी सोडू. ठीक आहे? घरी घरी नाही नाही, नको. घरी नको. मी एकटी राहते तिथे. घरी नको. मला मारायला तो पुन्हा तिथे आला तर नाही नाही, नको. घरी नको. मी स्वतःला वाचवण्यासाठी तिथून पळून आले. घरी नको. मी अस्मिता मला मरायचं नाहीये. मला सगायचे घरी. मला प्रिया 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 प्रिया, आता काय करायचं? या अवस्थेत हिला पोलीस स्टेशनलाही नाही नेता येणार.
आपण हिला आपल्या रूमवर घेऊन जाऊया. हो करेक्ट. कोटकरांना सांगून डॉक्टरांनाही बोलवता येईल. हां, पण हिला नेणार कसं? ओके. थांब थांब. सॉरी. थांब एक मिनिट अस्मिता, थांब मी बघतो. अस्मिता चल. हां. ते दोघं तिला घेऊन हॉटेलकडे गेलेत. मी काय करू? त्यांच्या मागे जाऊ की? बरं, देवा, दोघांना सुखरूप ठेव. अनु, लचकायला काय झालं? नाही, काही नाही. आणि तू जागी कशी काय? मी फोन करून सांगितलं होतं ना मला उशीर होईल म्हणून. झोपायचं नाहीस का? अनु, अगं काय झालंय? नाही अहो, अस्मिता आणि अभिच्या काळजीनं झोप येत नाही अहो. त्यांची कसली काळजी करतेस? ते हॉटेलला पोहोचले सुद्धा. कोटकर VIP ट्रीटमेंट देत आहेत त्यांना. नाही, बरोबर आहे तुमचं, पण सकाळी निघत असताना असे काही प्रकार घडले की अहो, आपण त्यांना फोन करूया का? उद्या रात्री? विसरलीस का तू? हनीमूनला गेलेत ते. चिंता सोड आणि झोप शांतपणे. नाही, एक फोन केला असता तर. आता आपल्यावरती कुठलंही संकट येणार नाही. अहो, एक फोन करू. अनु, थँक्यू कोटकर. तुमच्या कॉपरेशनमुळे लगेच डॉक्टर येऊन गेलाय. नाही, त्याचे थँक्स कशाला? इट्स आवर ड्युटी सर. पण या मुलीमुळे तुमची प्रायव्हसी मात्र गेली. ऍक्च्युली नाही, इट्स ओके. आमच्या प्रायव्हसीपेक्षा संकटात सापडलेल्या माणसाला वाचवणं जास्त महत्वाचं आहे ना. नाही, हवं असेल तर मी तिला जवळच्या सिंगल रूम मध्ये शिफ्ट करतो. नाही, इट्स ओके, इट्स ओके. काय डॉक्टरांनी इंजेक्शन दिले म्हणून शांतपणे झोपली आहे. आता एकटी असेल, जाग आली तर उगाच घाबरेल. आणि तसंही रात्रीचाच प्रश्न आहे. उद्या आम्ही तिला घरी सोडू, राहू द्या इथे. कमाल आहे तुमची. स्वतःची गैरसोय होऊनही तुम्ही दुसऱ्याचा विचार करताय. दादासाहेबांचा मुलगा आणि सून अगदी शोभताय बरं. तुम्ही हनीमूनला आलेला असताना स्वतःची एन्जॉयमेंट बाजूला ठेवून एवढी माणुसकी दाखवत आहे. दॅट्स ग्रेट. बरं, मी येतो आता. काही असेल तर मला नक्की सांगा. शुअर शुअर. बरं कोटकर साहेब, हे प्लीज दादांना काही सांगू नका याच्याबद्दल. नाही काय उगाच टेन्शनमध्ये येतील सगळे. म्हणजे आम्ही इथे एन्जॉयच करतोय असंच वाटू द्या त्यांना. ठीक आहे, बरं निघतो मी. काही लागलं तर मला कळवा. टेक केअर. गुड नाईट.
हो मी कुठेही सोडून जात नाहीये तुला प्रिया. मी का अशी अस्वस्थ होते? सारखं सारखं तेच का दिसतंय मला? आणि सगळ्यात वाईट म्हणजे मला एवढा त्रास होतो या सगळ्याचा. अस्मिता, अस्मिता, अभि, ही प्रिया आधीपासून ओळखते का तुला? असं का विचारतेस? पहिल्यांदाच बघतोय तिला मी. नाही, फार जुनी ओळख असल्यासारखी आधार घेत होती ना तुझा, म्हणून विचारलं. कम ऑन अस्मिता, प्रॉब्लेम मध्ये सापडलेल्या एका असहाय्य स्त्रीची कॉमन रिॲक्शन आहे. हे काय आहे, सगळ्या बायका तुझ्यासारख्या सेल्फ डिपेंडेंट नसतात ना. नॉर्मली बायका असंच वागतात. अशा वेळी त्यांना पुरुषाच्या आधाराची गरज असते. आणि हिचं संकट साधं सुद्धा नाही, जीवावर बेतलंय. तू त्या माणसाला पाहिलंस की फक्त ही सांगते? पाहिलं नाही, त्यांनी माझ्यावर हल्ला केला. हे बघ टेंगुळ आलाय. नाही दिसत नाहीये पण टेंगुळ आलाय. बघू. हात लावू नकोस, जास्ती दुखेल. मग तुला एवढा त्रास होतोय तर डॉक्टरांना का नाही दाखवलंस? टेंगुळ ही काय डॉक्टरांना दाखवायची गोष्ट आहे? खरंच अस्मिता, जेव्हा त्यांनी माझ्यावर हल्ला केला तेव्हा प्रियाचा चेहरा खरंच बघण्यासारखा होता. हो का? म्हणूनच घाबरून मिठी मारली ना तिने तुला? तू काय माझं अनालिसिस करतेस? अच्छा अच्छा अच्छा, ओके. म्हणजे तू जेव्हा आम्हाला बघितलंस तेव्हा ती माझ्या मिठीत होती आणि म्हणून तुला अस्मिता काही काय काही जळायचा वास येतोय. जळतंय काहीतरी. काहीतरी जळतंय. नाही, व्हॉट नॉनसेन्स. मी कशाला जळू? वाय शुड आय? नक्की अस्मिता, खरंच सांग, तुझ्या मनात नक्की काय चाललंय? नाही म्हणजे तुला कुठे असं वाटतंय का की मी कुठून बाहेर पडलो चक्कर मारायला आणि हे सगळं झालं? मी कदाचित बाहेर गेलो नसतो तर प्रिया आणि माझी भेट झालीच नसती. एक मिनिट, मी असं काहीही म्हणणार नाही. आणि मुळात तू जर बाहेर गेलाच नसतास तर ती आता जिवंतच नसती. आणि त्याहीपेक्षा महत्वाचं, आपल्याला तो हल्लेखोर त्याचा बंदोबस्त करायला हवा. अभि, हे सगळं पोलिसांना कळवायला हवं आपल्याला. त्यासाठी ती उठायला हवी. सकाळपर्यंत वाट पाहावीच लागेल. आणि खरं तर आपल्या दोघांनाही एका गोष्टीसाठी तिचे आभार मानले पाहिजे. खूप मोठा प्रॉब्लेम सॉल्व्ह केलाय तिने. रूम मध्ये एकाच बेडवर कसं झोपायचं हा प्रश्न तिनेच सोडवलाय ना. सो तू बेडवर झोप, मी सोफ्यावर झोपतो. तुला जे हवं ते कर, पण आज मी इथे सोफ्यावरच झोपणार आहे. यात हसण्यासारखं काय? नाही, काय नाही.
असं कसं झोपतोयस? कसं? अरे आता सोफ्यावर झोपलो तरी तुला प्रॉब्लेम आहे? तू हसू नकोस हं? चिडवू नकोस मला. अगं कोण असतंय? अस्मिता, आर यू ओके? मी कधी चिडवलं तुला? नाही अरे, काही नाही. झोप ना तू, झोप. गुड नाईट. बरं वाटतंय आता? तुम्ही इथे इथे फिरायला मजा करायला आलाय आणि मी तुम्हाला डिस्टर्ब केलं. आय एम रिअली व्हेरी सॉरी फॉर दॅट. इट्स ओके. तू प्लीज असं नको म्हणूस. मला सांग, हा विराज कोण आहे? आणि तो तुला इतका त्रास देतोय तर तू सहन का करतेस? आय मीन, तुझ्या बाबतीत एवढं सगळं घडतंय तर तू पोलीस कंप्लेंट करायला हवीस ना. पोलिसांकडे जाऊन काहीच उपयोग नाही झाला. का? कारण त्यांच्या मते विराज जिवंतच नाहीये. विराजच्या बाईकचा ऍक्सिडेंट झाला होता, पण त्याची बॉडी मिळाली नव्हती. पण माझी खात्री आहे हे सगळं कारस्थान ना विराजने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठीच रचलंय. बाईकचा ऍक्सिडेंट झाला आणि बॉडी नाही सापडली. अभि, ही गोदा मावशींच्या मुकुंदासारखीच केस आहे. एक मिनिट. नाही, तुम्ही एकदम केस वगैरे बद्दल बोलताय. तुम्ही कोण आहात? पोलीस की वकील? दोन्ही नाही. अस्मिता एक प्राइवेट डिटेक्टिव है, खासगी गुप्त है. अस्मिता प्रभाकर अग्निहोत्री. प्राइवेट डिटेक्टिव? Yes, just like James Bond. ही Yes. Allow me. Miss James Bond. 007. James Bond. मग तुम्ही माझी मदत कराल का? नाही नको. मी तुमच्या प्रोग्राम मध्ये व्यत्यय का आणू? नाही. तुम्ही सुट्टीवर आलात ना. हे बघ, तुझ्या जीवापेक्षा आमची सुट्टी महत्वाची नाहीये. अभि, आपण हिला मदत करूया. Yes, of course. हे बघ, तू मला त्या विराजचे सगळे डिटेल्स दे आणि सध्या तरी कुठल्या तरी नातेवाईकाकडे राहतो. मला कोणी नाहीये. मी एकटीच आहे. आई वडील भाऊ बहीण कोणीच नाहीये. आहे तो फक्त एक शत्रू, विराज आणि त्याचा तो साथीदार. आणि मी एकटी. तू एकटी नाहीयेस, आम्ही तुझ्या सोबत आहोत. तुम्ही दोघं माझ्यासाठी तुमचा जीव का धोक्यात घालताय? त्यापेक्षा मी इथून जाते. का? तुम्ही मला इथे घेऊन आलात ते त्या माणसाकडून विराजला आतापर्यंत कळलंही असेल.
इथेही येऊ शकतो. प्रिया, रिलॅक्स. कोणीही येणार नाही. आम्ही आहोत ना. आणि तू आत्ता या सगळ्याचा विचार करू नकोस. मला सांग, काल नेमकं काय घडलं होतं? रात्र तुझ्यामध्ये आणि विराजमध्ये नेमकं काय घडलंय? विराजचं माझ्यावर खूप प्रेम आहे, पण मला तो कधीच आवडला नाही. मी त्याचं प्रेम झिडकारलं म्हणून तो फोन करून चिठ्ठ्या पाठवून मला धमक्या द्यायला लागला. मग त्याने त्या ऍक्सिडेंटचं नाटक केलं. मला वाटलं सगळं संपलं एकदाच, पण नाही. म्हणाला, तू माझी नाही झालीस तर तुला जगण्याचा हक्क नाहीये. तुला संपवणार मी. तुझे हाल हाल करून तुला मारणार. काल तो माझ्या घरात शिरला. तिथून कशी बाहेर पडले आणि त्याचा साथीदार मागे लागला. अभिमानमुळे मी वाचले, नाहीतर रोज रोज कोण येणार आहे माझ्या मदतीला? एक दिवस तो मला गाठणार आणि मला. हे बघ, प्लीज शांत हो. एकतर्फी प्रेमातून असं कोणीही कोणाला मानसिक त्रास देऊ शकत नाही, कोणाच्या जीवाशी खेळू शकत नाही. तू नको काळजी करूस. प्रिया, एक काम कर. सध्या तू इथे राहा आमच्या सोबत. तो विराज पकडला गेल्यावर घरी जा. त्या घरी जाण्याची हिम्मतच नाहीये माझी आता. मी त्या घरी नाही जाऊ शकत आता परत. पण मग विकी आता तर तू म्हणालीस की कोणीच नाहीये. मग विकी कोण आहे? विक्टर माझ्या कुत्र्याचं नाव आहे. विकी माझ्याशिवाय नाही राहू शकत. काल मी पळाले तेव्हा तो झोपला होता, पण आता आमच्या आसपासही कोणी राहत नाही. तो भुकेला असेल. मला त्याच्यासाठी जायला हवं. ठीक आहे, मग आपण तुझ्या घरी जाऊया. तसंही आपण इथे थांबलो तर कोटकरांना कळेलच, आणि जर त्यांना कळलं तर दादांना कळवतीलच, आणि उगाच सगळे घरी टेन्शन मध्ये येतील. सो नकोच. आपण तुझ्या घरी जाऊया. तू मला त्या विराजच्या चिठ्ठ्या दाखव. त्या विराजचा बंदोबस्त करायलाच हवा. तू काळजी करू नकोस. मी माझ्या परीने पूर्ण प्रयत्न करेन. माझ्यासाठी तुम्ही तुमचा जीव का धोक्यात घालता आणि का त्या घरात येताय? तुझ्या मते जर विकी आत आहे तर भुंकण्याचा आवाज कसा येत नाहीये? नाही, एरवी नाही भुंकत तो. पण विराजचा वास आला ना की खूप भुंकतो. त्यालाही विराज आवडत नाही. कोण आहे? विकी
असेल? विकी 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 अगं कुठे आहे विकी? हा आठवलं, काल काल मी निघताना मी त्याला आत बांधून ठेवलं होतं. तो आत असेल बहुतेक. मी विकी 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 कुठेच नाहीये. विकी विकी कुठे गेला असेल विकी? प्रिया तू शांत हो. अगं तो इथेच असेल कुठेतरी, आपण शोधूयात त्याला. हा एक्सक्यूज मी हॅलो या नाही एक मिनिट. या घरात एक कुत्रा असतो, तुम्ही बघितलं का त्याला इथे कुठे आसपास वावरताना? नाही. हा पण काल रात्री शेवटचा शो संपल्यानंतर इथून जात असताना ह्या घरात एक कुत्रा जोर जोरात भुंकत होता. म्हणजे काल विराज आला होता. तो जेव्हा भुंकत होता तेव्हा इथे कुठे कोणी माणूस होता का आसपास? नाही, काही कळलं नाही. हा पण भुंकण्याचा आवाज अचानक थांबला. थँक्यू. वेलकम. विकी कुठे गेला असेल? काय चाललंय? काय म्हणजे दिसत नाही का तुम्हाला? स्टडी करतोय ते. स्टडी कसला? त्याचं काय तुम्हाला म्हणून सांगतो. आपल्या अनु काकू म्हणजे मॅडमच्या मॅडम त्या मला म्हटल्या काय? अस्मिता मॅडमच्या कामाची माहिती घे म्हणून या फाईल चाळत बसलो. हो का? तुला खूप कळतं वाटतं यातलं. आणि मगाशी घरात काय शोधत होता? बोला ना. बंडोबा जी. हा? बंडो जी. बास झाली ना तुझी नाटकं. तुझ्याशी आदराने बोलतोय याचा अर्थ डोक्यावर नाही बसायचं. बोल ना, काय शोधतोयस? मी ते बोल. आपलं ते हे काय? बोल. ऑफिस शोधत होतो. ऑफिस? हा, ऑफिसचा बोर्डच दिसला नाही कुठं. तरी पण आपण हुशारीनं फाईल शोधल्याच. शिडराव ते नव काल तू काहीतरी करप्ट फाईल म्हणालास, पण यात तर एक पण करप्शनची फाईल नाही. आता नाहीये तर नाहीये ना, डोक्याला कशाला हात मारायचा? अरे गप्प बस ना, तू गप्प बस ना जरा प्लीज. एक डाऊट आहे, विचारू? तोही आहेच का? आहे तर बोला. कुठून आणलंय याला? दाजीमामांच्या गावात. तू डाऊट विचारतोयस ना? ते ही केस नंबर 1 ची फाईल वेगळी का ठेवली? म्हणजे ती सॉल्व्ह झाली का? तू हात लावायच.
काहीतरी प्रॉब्लेम आहे. काय झालं? कसला प्रॉब्लेम? मॅडम मला 4 वाजता फोन करून त्यांची खुशाली कळवणार होत्या. आता 5 वाजायला आले तरी त्यांचा फोन नाही आला. मला खूप काळजी वाटते. अगं ते फिरायला गेले ते चुके आणि त्यांना जरा स्पेस दे ना. एवढं काय टेन्शन घेण्यासारखं आहे त्यात? स्पेस बस. सिद्धेश्वर, मी मॅडमना म्हणाले होते की मी फोन करून डिस्टर्ब नाही करणार. त्यावर मॅडमच मला म्हणाल्या की मी 4 वाजता फोन करून माझी खुशाली कळवते. मॅडम बोलतात ते करतात, त्या कधीच विसरत नाही. मग नेमकी ही गोष्ट कशा विसरल्या? अली, तुला जर काय एवढं टेन्शन असेल तर त्यांना फोन कर ना. सिंपल. तुला काय वाटतं मी त्यांना फोन केले नसतील? अरे मी दोघांनाही फोन केले, त्या दोघांचेही फोन बंद आहेत. आता मला खूप टेन्शन आहे. काही प्रॉब्लेम तर नसेल ना? तरी मी तुम्हाला सांगत होतो मी मॅडम बरोबर जातो म्हणून, पण कुणी ऐकलं नाही. आता मॅडम संकटात असत्या तर मी सोडवलं असतं ना. हो, ही चर्चा करण्याची वेळ नाही. मी फोन करून विचारतो. क्लिअर करूया. हां, हॅलो. मी अभिमान सरंजाम यांच्या घरातून बोलतोय. अभिमान सरंजामे आहेत ना तिकडे? अस्मिता, तू एक काम कर, तू घरातच बघ, मी बाहेर बघतो. रिसेप्शनिस्ट होत्या बहुतेक फोनवरती. त्यांनी असं सांगितलं की अभिमान आणि मॅडम सकाळपासून बाहेर गेल्या, त्या परत नाही आल्या. एका मुलीबरोबर गेल्यात बाहेर. कोण मुलगी? कुठे गेलेत? आणि त्यांचा फोन का बंद आहेत? मनाली, कदाचित मायनर प्रॉब्लेम असेल, पण आपण जाऊन बघूया तिकडे. हा, लगेच जाऊया. मी मोठ्या मॅडमने कळवतो. हे एक मिनिट. आता त्यांना सांगायची काहीच गरज नाही. आपण तिकडे जाऊया, सिच्युएशनचा अंदाज घेऊया आणि मग इथे इन्फॉर्म करूया. ओके? अहो शिडराव, असं का करताय तुम्ही? आपण जर न सांगता गेलो तर मोठ्या मॅडम काळजीत नाही का पडणार? तेही आहे, पण मग त्यासाठी इथे कोणाला तरी थांबायला लागेल. हा,
मनाली तू इथेच थांब, मी आणि बंडू तिथे जातो आणि काय होते ते तुला कळव। आणि इथे जर का कोणी विचारलं की आम्ही कुठे गेलो तर आम्ही कुठल्या तरी दुसऱ्या केसच्या संदर्भात बाहेर गेलो असं सांग। नाही, मी नाही थांबणार इथे, मी पण तुमच्या सोबत येणार आहे। मनाली प्लीज ट्राय टू अंडरस्टँड। आता तू यावरून वाद घालणार आहेस का माझ्याशी? साधा विचार कर ना। अनु काकूनी जर का अभिमानला फोन केला आणि फोन नाही लागला तर त्या पॅनिक झाल्यानंतर त्यांना सांभाळायला इथे हवं की नको कोणीतरी? मग तू थांब इथेच, आम्ही जाऊन येतो। ठीक आहे, मी थांबते इथे, पण तुम्ही नीट जा आणि मला फोन करत राहा। हो, मी तुला कळवतो, काळजी नको करू। चल आता मॅडम भेटू देत, मग आता कोणी काय बोललं ना तर मॅडमची साथच सोडत नाही। मॅडमच्या मागे सावलीसारखा उभं राहा। दाजी मामांना शब्द दिलाय मी। हो, चल चल चल, मॅडमना परत घेऊनच येतो। मनाली काळजी घे आणि इथली सिच्युएशन सांग। चल का कोण जाणे, पण मला असं का वाटतंय की मॅडम आणि अभिमान कुठल्या तरी संकटात आहेत। कुठे असतील ते आता? नेमकं काय झालं असेल? आणि ती मुलगी कोण असेल? कुठे गेला विकी? विकी, विकी, हा पडदा तर इथे नव्हता, मग इथे कसा आला? मी आलोय सूड घेण्यासाठी। तुला कोणीही वाचवू शकणार नाही। विकी, विकी, विकी। प्रिया, प्रिया काय झालं? विकी, प्रिया शांत हो। अस्मिता, अस्मिता, हाच विराज आहे। याचा अर्थ काल विराज इथे आला होता। विकी, विकीच्या फोटोला हार घातलाय, याचा अर्थ विकी। प्रिया शांत हो। अस्मिता, प्रिया, काल तू विकीला सोडून गेलीस म्हणून तो तुला सोडून गेला। काल तो खूप भुंकत होता म्हणून मला त्याचं तोंड बंद करावं लागलं।
पण विकीचा विरोध तुला फार काळ सहन करावा लागणार नाही. तुझा लाडका विराज. प्रिया हे बघ, तू शांत हो, तू घाबरू नकोस. प्रिया शांत हो प्लीज. हे बघ आम्ही आहोत ना, तू घाबरू नकोस. अस्मिता, मी दोघे इथेच बसा, मी त्याला बाहेर बघून येतो. अभि थांब, एकटा जाऊ नकोस, मी येते सोबत. नाही नाही, तुम्ही दोघं इथून निघून जा. त्याने माझ्या विक्कीला मारले तर तुम्हालाही नाही सोडणार. तुम्ही जा, इथून दोघंही निघून जा शांत हो, इथून. शांत हो. हे बघ असं काही होणार नाही, तू नको काळजी करूस. त्या विराजचा बंदोबस्त झाल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही. तू इथेच थांब, आम्ही आलोच. विक्की, माझ्यामुळे तुझा जीव गेला. विक्की, मी तुला बरोबर घेऊन जायला हवं होतं. फक्त स्वतःचा विचार केला आणि पळून गेले. आय एम सॉरी. प्रिया, काय झालं? काय झालं प्रिया? काय झालं?